हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी एक सुंदर असा हेअर क्लचर बनवला आहे. दिसायला जितका सुंदर आहे, बनवायला तितकाच अगदी सोपा आहे. तर माझ्याकडे हा एक क्लचर होता, तर विचार केला की त्याला काहीतरी एक नवीन लुक देऊयात. तर त्यासाठी काही फ्लॉवर्स बनवले आहेत. या फ्लॉवर्ससाठी मी 2 कलर यूज केले, एक पिंक कलर आणि एक व्हाईट. तुम्हाला आवडतील तसे तुम्ही कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता. तर हे फ्लॉवर्स बनवण्यासाठी अशा प्रकारे एक मॅजिक सर्कल बनवून घेतला आहे. त्यानंतर पेटल्स बनवण्यासाठी 3 चेन, देन 2 डबल क्रोशे अँड देन 3 चेन असा पॅटर्न घेऊन एक पेटल बनवले. 2 डबल क्रोशे, 3 चेन अँड देन सर्कलमध्ये स्लिप स्टिच केले. अशा प्रकारे आपला एक पेटल रेडी झालेला आहे. रिपीट चेन 3, 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, then chain 3 and slip stitch. सेम प्रोसेसनी असे 5 पेटल्स बनवून घ्यायचे. त्यानंतर जो थ्रेड आपण बाहेर सोडलेला तो टाईट करून घ्यायचा, ज्याने आपला फ्लॉवर परफेक्ट शेपमध्ये येईल. आता स्लिप स्टिच देऊन धागा कट करून घ्यायचा. तर आपला फ्लॉवर रेडी झालेला आहे आणि थोडासा धागा सोडायचा आहे. तर असे पिंक कलर आणि व्हाईट कलर असे फ्लॉवर्स बनवले. थ्रेड टाईट करून घ्यायचा. हे जे आपण थ्रेड सोडलेले आहेत त्यातला एक थ्रेड एका थ्रेडमधून अशा प्रकारे स्टिच करून बॅक साईडने फ्रंट साईडला घ्यायचा आणि त्यामध्ये एक पर्ल अटॅच करायचा. परत बॅक साईडला घेऊन बॅक साईडला नॉट करायचा. एक फ्लॉवर आपला रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे सगळ्या फ्लॉवर्सना अशा मिडलला पर्ल अटॅच करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर दिसतात मिनी फ्लॉवर्स. तर हे फक्त आपल्याला आता या क्लचरला स्टिक करायचे आहे. हे अशा प्रकारे ठेवून सगळे फ्लॉवर्स आपल्या क्लचरला दोन्ही साईडने स्टिक करायचे आहेत. तर मी हा ग्लू यूज करते, ज्याने फ्लॉवर्स परफेक्ट स्टिक होतात. तर इथे आपला युनिक असा हेअर क्लचर रेडी झालेला आहे. हा क्लचर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.